आज डीमार्टमध्ये चक्क मला पॅकेट फोडून त्याला द्यावं लागलं. कोणती वस्तू ते तुम्हाला पुढे सांगते. पण बघा दिवस मावळायला आला आहे. 4:45 झाले पण माझ्या बाळाच्या डोळ्यात अजिबात झोप नाही आहे. अजूनही तो त्याचंच खेळतो आहे. रिंग्सवर काय पाय द्यायचा, वस्तू काय फेकायचं असं काहीसं त्याचं चाललं होतं. इव्हिनिंगच्या वेळेस छान दिवाबाती करून घेतली आणि नंतर आम्ही निघालो डीमार्टला जाण्यासाठी. आज डीमार्टला पोहोचल्यावर खरंच खूप मनात खुशी होती कारण आज अजिबात गर्दी नव्हती. पार्किंग चक्क रिकामी होती. तिथे पोचल्या व्ह्यूचं लिटरली रडगाणं सुरू झालं होतं की मला हे बिस्किट हवं आहे आणि मला आत्ताच हवं आहे. म्हणून मी तिथल्या एका व्हॉलेंटिअरला विचारलं. ते बोलले की QR कोड व्यवस्थित ठेवा, बाकी बिस्किट तुम्ही बाळांना दिलं तरीसुद्धा चालेल. आणि हे जेस्चर मला खूप छान वाटलं. त्यानंतर मला इथनं बिर्याणीचे थोडेफार तांदूळ घ्यायचे होते आणि त्याचबरोबर ना इथे ओपनमध्ये पापड होते जे की तांदळाचे पापड होते आणि हे पापड मला खूप आवडतात. मी खूप दिवसाची शोधतसुद्धा होती आणि आज मला फायनली दिसले तर मी ते सुद्धा विकत घेतले होते. त्यानंतर प्रीतमला एक बॉटल हवी होती आणि त्यासाठीच तो बघत होता. आम्ही नेहमी ना एक वस्तू घेतो. लास्ट टाइम अव्यूची बॉटल घेतली आणि यावेळेस प्रीतमची बॉटल. पण इथे बघा त्याचं खूप रडगाणं सुरू झालं होतं की आई मला माझ्या बॉटलच्या सेक्शनमधनं परत एक बॉटल हवी आहे. घरी ऑलरेडी 2 बॉटल्स होते म्हणून ते तर काही घेतलं नाही. चला भेटूया लवकरच.